Christabel, congratulations to you. Thank you, Pastor. क्रिस्टबेल, तुझं खूप खूप अभिनंदन की तुझी आई आहे. हो, आम्ही तुम्हाला स्क्रीनवर बघितलं त्या व्हिडिओमध्ये. ती पळत होती, तुम्ही पळत होता, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी सांगायला आहे. तुमच्याकडून आपण आधी ऐकूया. धन्यवाद पास्टर. ह्याची सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली आणि मी कामावर होते आणि त्यांनी मला कामावर फोन केला. म्हणजे तिच्या शाळेतून मला फोन आला. मुलीला घ्यायला या, तिला बरं नाहीये. मी तिला घ्यायला गेले शाळेत आणि मग मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरने तिला बघितलं आणि सांगितलं की काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. मग औषधं वगैरे घेतले, अँटिबायोटिक्स घेतले, व्हिटॅमिन सी दिलं आणि त्यानंतर ती बरीच नाही झाली. आम्ही परत गेलो. डॉक्टर म्हणाले अजून औषधं दिले, पण त्यांनी काहीच फरक पडत नव्हता. मी तिला परत शाळेत घेऊन गेले. परत शाळेतून फोन आला, तिला घेऊन जा. मी तिला घ्यायला गेले. परत दुसरं हॉस्पिटल, अजून औषधं वाढत चालले होते आणि परिस्थिती खराब होत चालली होती. माझी मुलगी खूपच कमजोर व्हायला लागली. ती स्वतःहून काही करू शकत नव्हती. तिला आम्हाला उचलून घ्यायला लागायचं. तिला काहीही जेवता यायचं नाही. जेवणाचा वास सुद्धा तिला सहन होत नव्हता. अॅक्युपंक्चर साठी सुद्धा मी तिला घेऊन गेले, मसाज साठी, कारण त्रास खूप होता. तिला रात्री झोप यायची नाही. मग 1 वर्षासाठी आम्ही तिला शाळेतनं बाहेर काढलं आणि ती घरीच होती तिच्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी. खूपच आमच्यासाठी खराब परिस्थिती होती. कारण आम्ही हॉस्पिटल्समध्ये खूप पैसा पण खर्च करत होतो आणि पैसा नुसता जात होता, परिणाम काहीच दिसत नव्हते. आणि असं होत राहिलं जोपर्यंत आम्ही हिलिंग स्ट्रीम्स बद्दल ऐकलं नाही. आणि ही संधी मी घेते माझे झोनल पास्टर यांना धन्यवाद देण्यासाठी. त्यांनी आम्हाला आरोग्य सभांविषयी सांगितलं. आम्ही तिथं गेलो, रेजिस्टर केलं. आम्ही आमचे नोट्स काढत होतो, आम्ही लवल सिंगर्स ऐकत होतो, आम्ही सगळं काही करत होतो. आणि माझ्या मुलीने सांगितलं की देवदूत हॉटेल रूम मध्ये तिच्याकडे आले. आणि जेव्हा आम्ही तिथं बसलेलो होतो, पास्टर क्रिसला बघितलं. ती व्हीलचेअरवर बसलेली होती आणि पास्टर आले आणि मी तिला हळूच कानात म्हटले, हो ही आपली वेळ आहे, तू बरी झालेली आहेस. आणि पास्टर इतर लोकांची सेवा करत होते. पास्टर गाणं गात होते, आमच्यासाठी आमची सेवा करत होते. आणि पहिल्यांदा काहीतरी घडलेलं मी बघितलं. आणि पास्टरांनी माझ्या मुलीला सगळीकडे असं हात लावला जिथे जिथे तिला वेदना होत होत्या, जसं काही पास्टरला कुणीतरी सांगत आहे. आणि मी बघितलं की माझी मुलगी बघितलं, तिचे पाय तिने उचलले आणि मी बघून आश्चर्य करत होते, ओरडत होते, कारण मी तिला हे करताना पहिल्यांदा बघितलं होतं. आता आपण तिच्याकडून ऐकूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी क्रिस्टोबर आहे, मी स्वतः साक्षीदार आहे. हालेलुया. And this is my mom right here. ही माझी आई आहे. जे तिने आता सांगितलं ते सगळं खरं आहे. सिस्टमिक लूपस झाल्याचं मला सांगितलं होतं 3 वर्षापूर्वी. आणि यामुळे अनेक गोष्टी मी करू शकत नव्हते. गोष्टी पण मी काही करू शकत नव्हते. मला खूप असं घट्ट वाटायचं शरीरामध्ये, लोकांची मदत लागायची.
आणि माझ्या वयाचे लोक मी एक सुंदर जीवन जगताना मी बघायचे आणि मी घरातच होते, मला बाहेर येता यायचं नाही आणि माझी जी परिस्थिती होती ती खूप लाजिरवाणी होती माझ्यासाठी. कारण मला बघितल्यावर त्यांचे जे चेहरे व्हायचे ते मला बघायला आवडायचं नाही. मी घरीच होते, अभ्यासही करू शकत नव्हते, कॉलेजला जाऊ शकत नव्हते. मग आम्ही आमच्या पास्टरला भेटलो, त्यांनी आम्हाला आरोग्य सभांविषयी सांगितलं, जे जुलैमध्ये होणार होते त्या वर्षी. मग त्यांनी आमची तयारी केली आणि ते आम्हाला म्हटले सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आम्ही सहमत झालो, आमच्यात विश्वास होता, हा आपला शेवटचा स्टॉप आहे आणि आम्ही बरं होणार आहे. आम्ही प्रार्थनेमध्ये आमचं मन लावलं, विश्वास वाढवायला लागलो आणि देवाचे गौरव असो आम्ही इथे आलो. इथे जे काही घडत होतं त्या सगळ्यामध्ये आम्ही व्यवस्थित सहभागी झालो आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टींसाठी आम्ही आमचं मन बंद केलं. जे जे पास्टर सांगत होते ते ते आम्ही करत राहिलो. आरोग्य सभाच्या पहिल्या दिवशी माझ्यावर सेवकाई झाली. मी व्हीलचेअरवर बसलेली होते. पास्टर कुठे आले? जेव्हा ते माझ्याकडे आले ते थांबले. त्यांनी एक गाणं सुरू केलं. ते गाणं मला इतकं सारखं वाटलं कारण मीच स्वतःसाठी ते गाणं गायचे माझा विश्वास वाढवण्यासाठी. एक नाव ज्याच्यात सर्व सामर्थ्य आहे ते गाणं होतं. आणि मी पास्टरांच्या डोळ्यात बघत होते. कारण मला माहित होतं की त्या वेळी मी बदलून जाणार आहे. माझा विश्वास पूर्णपणे काम करत होता. आणि त्यांनी आधी माझ्या आईची सेवा केली आणि मग ते माझ्याकडे आले. आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्याचा शेवट आत्ता आहे. माझ्या छातीत मला खूप वेदना असायच्या आणि त्यांनी मला हात लावला आणि ते म्हटले बरी हो आणि मी बरी झाले. आणि त्या दिवशी जेव्हा मी श्वास आत घेतला, श्वास सोडला, तेव्हा मला अजिबात काही त्रास झाला नाही की एरवी तो त्रास मला व्हायचा. मग त्यांनी माझे हात धरले, उभं केलं आणि मी मी उभी राहू शकत नव्हते, पण त्या वेळेला मी उभी राहिले. त्यांनी मला माझे पाय उचलायला लावले आणि मला माहिती नाही ती एनर्जी माझ्यात कुठून आली. मी माझे पाय उचलत होते. तो व्हिडिओ आपण बघूया. Yes, you're free. You're free. You're free. You couldn't do this before. हे तू आधी काहीच करू शकत नव्हती. She's completely healed. ती पूर्ण बरी झालेली आहे. Glory to God. देवाला गौरव असो. म्हणजे हे सगळं काही तू करू शकत नव्हती. होय सर. मग पास्टरांनी माझी सेवा केल्यावर मी आनंद करत होते. मी गुडघे टेकले. मला माहित होतं की हा शेवट आहे. मी पूर्ण बरी झालेली आहे. माझं जीवन आता गौरवापासून गौरवापर्यंत जाणार आहे. मी परत शाळा कॉलेज सुरू केलं आणि माझी वार्षिक परीक्षा आली होती आणि आजारी पडण्याच्या आधी मला असं वाटत होतं की मी ही परीक्षा देऊ शकणार नाही, परंतु मी सगळे सब्जेक्ट सगळे परीक्षा देऊ शकले. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतेय, त्यामुळे मला असं वाटलं की मला ते मॉडेलिंगचं काही जमणार नाही, परंतु परमेश्वराला धन्यवाद असो, मी ते सुद्धा करू शकले. आणि मी आता घानाच्या युनिव्हर्सिटी मध्ये आहे. सगळे काही पेपर मी पास झाले. हालेलुया. आई तुम्ही कोणाशी तरी बोला जे ह्या स्टुडिओ मध्ये बसलेले आहेत, ज्यांना त्यांचा चमत्कार हवा आहे आणि जे तुम्हाला घानामधून बघत आहेत त्यांच्याशी बोला की त्यांनी काय केलं पाहिजे, काय अपेक्षा ठेवली पाहिजे या क्षणी. मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की जे इथं आहे, ज्यांना चमत्काराची गरज आहे किंवा जे घरी आहात,
की परमेश्वराने तुम्हाला बघितलेलं आहे. येशू तुमच्यावर प्रेम करतो. तुमच्यासाठी एक टेबल तयार केलेला आहे आणि प्रत्येक रोगाचा आज अंत आहे. आमेन. क्रिस्तोबल, तुला काही बोलायचं आहे? आज ज्यांना आरोग्याची अपेक्षा आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की देवाने तुम्हाला आधीच परफेक्ट केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे आणि नकारात्मक गोष्टींसाठी तुमचे कान बंद करा, फक्त विश्वास ठेवा आणि परमेश्वराने तुमच्या आरोग्यासाठी काय म्हटलेलं आहे त्यावर तुम्ही भरवसा करा. आणि पास्टर क्रिस यांना काय बोलशील? सगळ्यात प्रथम तर धन्यवाद पित्या. पास्टर क्रिस तुमचे खूप खूप आभार. हालेलुया.